एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आज आपण जो विचार पाहणार आहोत तो विचार असा आहे: क्षमाशील देवाचे अनुकरण. क्षमाशील देवाचे अनुकरण किंवा कृतिशील क्षमा करणारे आमचे ख्रिस्ती जीवन. कृतिशील क्षमा करणारे आमचे ख्रिस्ती जीवन. इपिस्करस पत्र याचा 4था अध्याय. इपिस्करस पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 31, 32 आणि 5व्या अध्यायाचं पहिलं वचन आपण वाचणार आहोत. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे: सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला आणि निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. कारण आम्ही या ठिकाणी देवाची प्रिय मुले या नात्याने विचार करूया कोणकोणत्या बाबतीत आम्ही त्याचं अनुकरण करणारे असे व्हावं. स्तोत्रकरितामध्ये आम्ही वाचतो की देव क्षमाशील आहे. आणि प्रियानो, तो क्षमाशील आहे या गोष्टीकडे आज आपण आवर्जून लक्ष देऊया. आणि देवाची मुले या नात्याने आम्ही या बाबतीत त्याचं अनुकरण करण्यासाठी शिकूया. पण या ठिकाणी वचन 31 आणि 32 मध्ये ही गोष्ट आम्हाला पाहावयास मिळते. आणि ही गोष्ट किंवा हे सत्य पाहत असताना पहिलं सत्य आम्हाला दिसून येतं की जेव्हा तुम्ही क्षमा करणार आहात ना, तर कशा पद्धतीने करायची. असं म्हटलेलं आहे: सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी, कनवाळू व्हा. हे आमचं कृतिशील असं ख्रिस्ती जीवन आहे प्रिय. आणि म्हणून पुढे असं म्हटलं की देवाने जशी ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. प्रिय, आम्ही या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, जे जे त्याच्याकडे पश्चात्तापाने आले, अशा प्रत्येक मनुष्याला प्रभू श्री ख्रिस्ताच्या ठायी जी क्षमा केलेली आहे त्या क्षमेचा अनुभव आहे. आज प्रियानो, आमच्यापैकी या ठिकाणी ऐकत असताना जर कोणी याचा अनुभव घेतला नसेल तर प्रियानो आम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊन बघूया. कारण देव जो क्षमाशील आहे ना, तो असं म्हणतो की मी तुमच्या अपराधांची क्षमा केली आहे आणि इथून पुढे ते मी आठवणारच नाही.
जो आमचा देव क्षमाशील आहे ना, तो काय म्हणतो, मी इथून पुढे आठवणारच नाही. होशेच्या पुस्तकामध्ये देव असं म्हणतो की माझा त्यांच्याविषयीचा जो मनामध्ये जो राग होता ना, तो राग आता माझ्या मनातून त्यांच्याविषयीचा राग काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. आणि या ठिकाणी देखील असं म्हणण्यात आलं की सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध हे तुमच्यापासून काय दूर होत. पण या ठिकाणी असं म्हटलं की जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली तशी आज आम्हाला आमचं ख्रिस्ती जीवन कृतिशील असं जगत असताना, आज आम्हाला कृतिशील असं, क्षमाशील असं देवाचं अनुकरण करत असताना, प्रियानो, जशी ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला क्षमा केलेली आहे, थोडासा विचार करून बघा, तो ख्रिस्त तुमच्या माझ्या ठाई आहे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाच्या ठाई तो ख्रिस्त आहे. आणि मग आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कृतिशील असं, जशी ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला क्षमा केली तशी आम्ही आमच्या बंधुजनांना, एकमेकांना आम्ही काय करावी, क्षमा करावी. त्याचा आनंद आमच्या जीवनामध्ये एक वेगळाच आहे प्रिय. बघा, आम्ही आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये जर अशी एखादी व्यक्ती असेल की त्या व्यक्तीने आमच्या विरुद्ध काही अपराध केला असेल, ती व्यक्ती काहीतरी चुकली असेल आणि ती व्यक्ती आमच्याकडे येऊन क्षमा मागते किंवा मला पश्चाताप झालाय असं म्हणून सांगते, आणि प्रियानो, आम्ही फक्त त्यांना म्हणतो की हा, मी तुम्हाला क्षमा केली, सोडून दिलं. परंतु कृतिशील आम्ही जर त्यांना अंतर देऊन राहिलो, कृतिशील जर आम्ही त्यांच्याशी अबोले राहिलो, तर प्रियानो, आम्ही विचार करूया की आम्ही जसं ख्रिस्ताच्या ठाई देवाने आम्हाला क्षमा केली तशी आम्ही त्यांना क्षमा करतो का? आज देव त्याच्या वचनातून आमच्याशी बोलतो. आम्ही प्रार्थना करत असताना देव आपला कान आमच्याकडे लावून आमचं ऐकतो, कारण कृतिशील देवाने आम्हाला क्षमा केली प्रभू श्री ख्रिस्ताच्या ठाई, आणि म्हणून तो आमचे अपराध आठवत नाही. आज प्रियानो, याच पद्धतीने तुमचं आणि माझं कृतिशील असं ख्रिस्ती जीवन जगूया. आम्ही आमच्या बंधूला म्हणूया, मी तुम्हाला क्षमा केली आहे आणि मी तुमच्याशी बोलत आहे, मी तुम्हाला जवळ केलं आहे. किती आनंद होईल प्रियानो जर आमच्या आजूबाजूला असं कोणी असेल. थोडासा विचार करून बघा, येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये जाल, सहभागितेमध्ये राहाल, त्यावेळेस तुम्ही ही कृती करून बघा. एखादा बंधू तुमच्या डोळ्यासमोर, नजरेसमोर असेल, ज्याच्याशी तुम्ही बोलत नाही, ज्याच्याशी तुम्ही अंतर देऊन राहता, त्यानं त्याला जवळ करून बघा. त्याच्याशी कृतीने त्याला क्षमा केलेलीचा अनुभव तुम्ही देऊन बघा. एक वेगळाच आनंद आपल्या मनामध्ये येतो प्रिया. हा अनुभव मागील दिवसामध्ये मी स्वतः घेतलेला आहे प्रिया. हायस्कूलच्या दिवसामध्ये एका मित्राबरोबर मी बोलत नव्हतो काही कारणास्तव. आज प्रवासामध्ये तो मित्र दिसत होता पण मी त्याच्याशी बोलत नव्हतो. प्रभूच्या आत्म्याने माझ्या मनामध्ये चुटपुट लावली, का बोलत नाही, काय बिघडले असं. त्याला ख्रिस्ताची ओळख नाही पण तुला ख्रिस्ताची ओळख आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या ठाई तुला क्षमा केलेले. त्यानंतर मी त्याच्या बरोबर बसमध्ये जाऊन बसलो, त्याच्याशी बोललो. तुम्हाला माहितीये त्याच्या मनातील दुःख, तो ज्या परिस्थितीतून जात आहे, तो थोड्याच वेळामध्ये सगळं काही मला तो बोलून दाखवू लागला. एक वेगळा आनंद प्रियानो त्याच्यामध्ये आहे. आज तुम्ही आणि मी हे आमच्या देवाचं अनुकरण करायला शिकाय, जो आमचा देव क्षमाशील असा आहे. हे आमचं ख्रिस्ती जीवन हे कृतिशील असं आमचं जीवन बनावं प्रियानो. म्हणून आपल्यातील कटुता, आपल्यातील राग आपण दूर करूया. आपण दुसऱ्या सत्याकडे जाऊया. असं म्हटलेलं आहे की पश्चाताप किंवा पश्चातापाने येणाऱ्या व्यक्तीसोबत क्षमा करून त्याच्यावरील प्रीती तुम्ही व्यक्त करा. जो व्यक्ती पश्चातापाने तुमच्याकडे येतो ना, त्याच्यावरील तुमची जी प्रीती आहे ना, ती काय करा, व्यक्त करा. बघा लूक शुभवर्तमान
त्याचा 15वा अध्याय. सगळ्यांच्या परिचयाचा हा परिच्छेद आहे. लूक वर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 20 पासून 24 पर्यंतचा हा वृत्तांत आहे. बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासानं सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला. पश्चातापाने आलेल्या आपल्या मुलांवरती प्रीती व्यक्त करणारा पिता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. प्रियाने तो म्हणाला, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासुरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. किती मोठी गोष्ट आहे बघा प्रिया. किती क्षमाशील असा आमचा पिता आहे, ज्याचं आम्ही अनुकरण करावं असा आमचा स्वर्गीय पिता आहे. प्रिया, किती क्षमाशील आमचा पिता आहे. आज आमच्या मंडळीमध्ये जर प्रियानं प्रत्येक बंधुजनाने जर एकमेकांवरती अशा पद्धतीने जर आम्ही क्षमा करायला शिकलो आणि क्षमा केल्यानंतर त्याच्यावर असणारी प्रीती व्यक्त करायला शिकलो, तर प्रियानं किती मोठा आनंद आहे आमच्या मंडळीनं. आज गरज आहे प्रियानं अशी या कृतीशील आमच्या ख्रिस्ती विश्वासी जीवनाची गरज आहे. आज आम्ही आमच्या देवाचं अनुकरण करूया प्रियानं. हा देवपिता या ठिकाणी आम्हाला कसा दिसत आहे, त्याने आमच्यावरती प्रियानो एवढी मोठी प्रीती दाखवली त्याची, जो ज्याच्या प्रीतीविषयी असं म्हटलं की जो एकसारखी प्रीती करणारा, त्याच्या प्रीतीमध्ये तो बदल करत नाही प्रियानो. आणि विशेषतः जे पश्चातापाने त्याच्याकडे येतात त्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने तो क्षमा करून त्यांच्यावरती प्रीती व्यक्त करत आहे बघा. तो म्हणतो, उत्तम झगा आणा, लवकर त्याला घाला, त्याच्या हातात अंगठी घाला, त्याच्या पायात जोडे घाला आणि असं म्हणतो, एक वासरू कापा. आता आपण काय करू, आनंद करू. प्रियानो, खरोखर हा अनुभव तुम्ही आणि मी घेऊया, एकमेकांना क्षमा करू. अनेकदा काय होतं माहितीये का, आम्ही अनुभव घेतलेला, अनेकदा अनेक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आम्ही एखाद्याला क्षमा केली म्हणतो, परंतु ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस आम्ही त्यांना हात मिळवत नाही. मोकळ्या मनाने आम्ही त्यांना सलाम म्हणत नाही. प्रियानो, आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रीती असून सुद्धा बऱ्याचदा आम्ही त्याच्यावरील प्रीती व्यक्त करत नाही, आम्ही प्रीती दाखवत नाही. प्रिया, आम्ही पाहतो या बाबतीत जर आम्ही योसेफाचं उदाहरण बघितलं, योसेफाने आपल्या भावांवरील असणारी त्याची प्रीती त्यांना क्षमा करून व्यक्त केली. तो म्हणाला, तुमच्या मनात असा विचार आणू नका. त्यांना असं वाटलं की आपण त्याला विकून टाकलेलं, आता आपला बाप मेला, आता तो काय करेल, तो आपला सूड उगवेल. प्रियानं त्यानं तसं केलं नाही. तो म्हणाला, मी तुमच्या मुलाबाळांचा सांभाळ करेन. तो म्हणाला, तुमच्या मनात असला विचार आणू नका. त्यांना खात्री पटवून दिली. तो त्यांच्याशी ममतेनं बोलला. प्रियानं बघा काय म्हणाला, आपण ते वचन वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्या ठिकाणी उत्पत्ती याचा 50वा अध्याय उत्पत्ती याचा 50वा अध्याय वचन 17 पासून आपण वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, असं म्हटलंय, तुम्ही योसेफास सांगा, तुझ्या भावानी तुझे वाईट केले, हा त्यांचा अपराध व पातक, यांची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास, ते आमचा अपराध क्षमा कर, अशी आम्ही विनंती करतो आहे. हे त्याचे भाषण ऐकून योसेफ रडू आले. योसेफा
तो रडू लागला आणि असं म्हणले. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा आम्ही आपले दास आहोत. योसेफ त्यास म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? मी का देवाच्या ठिकाणी आहे का? तो म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचा म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करेन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. या प्रकारे त्यांनी त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचं काय केलं? समाधान केलं. प्रियानं, त्यांच्या विषयी योसेफाच्या मनामध्ये प्रीती होती. प्रियानं, योसेफाविषयी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. ते ऐकून योसेफाला रडू आलं. प्रिया, योसेफाने त्यांच्यावरील प्रीती व्यक्त केली. तो म्हणाला, मी तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं संगोपन करेन. असं बोलून त्यांनी त्यांचं समाधान केलं. आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, बंधुजनांच्या मध्ये आज अशा पद्धतीने कृतीशील अशी क्षमा व्यक्त करणं, त्यांच्यावरील प्रीती व्यक्त करणं आज किती गरजेचं आहे. प्रिया, आज तुम्ही आणि मी याचा विचार करूया. थोडासा विचार करा. पेत्राच्या बाबतीत, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारला, प्रभू असं म्हणाला का, मी त्याला सोडून बाकीच्यांनाच फक्त दर्शन देईन. पुनरुत्थित झालेल्या प्रभूने त्याला दर्शन दिलं. आज तुम्हाला माहित आहे, आमच्या मनात राग, संताप एखाद्या विषयी ज्यावेळेस असतो ना, त्यावेळेस आमची कृती कशी असते? एक तर त्यांनी समोर येऊ नये, आले तर आम्ही बाजूने जावं. दुसरं, आम्ही त्यांना सलाम करू नये. तिसरं, जर आम्ही वचनातून बोलायलाच उभं राहिलो तर आम्ही त्यांना टोमणे देत उभं राहतो. आणि ज्यावेळेस आम्ही इतरांच्या बरोबर बोलतो त्यावेळेस आम्ही सांगतो आम्ही त्यांना क्षमा केलेली. हे आहे आमचं जगातील क्षमाशील असं जीवन. पण आमचा देव आमच्याशी असं नाही वागत. प्रिया, तो क्षमाशील आहे. तो म्हणतो, मी इथून पुढे तुमचे अपराध आठवणारच नाही. आज तुम्ही नेहमी विचार करूया, आम्ही देवाचं अनुकरण करायला शिकूया. प्रियानो, खरोखर यामध्ये खूप आनंद आहे. आणखी एक गोष्ट आपण महत्वाची पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. आता कोरिन्थकरास दुसरे पत्र, याचा 2रा अध्याय, 2 कोरिन्थ याचा 2रा अध्याय, वचन 10 आणि 11 मी वाचत आहे. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता, त्याला त्या बाबतीत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे. आता लक्ष द्या, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. आम्ही क्षमा का करावी? प्रियानो, कृतीशील आम्ही क्षमा का करावी? कारण सैतानाचे आमच्यावर वर्चस्व होऊ नये. फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रियानो. सैतानाचे वर्चस्व आम्हा विश्वासणाऱ्यांवरती होऊ नये. सैतानाचे वर्चस्व मंडळीतील बंधुजनांच्या वरती होऊ नये. म्हणून आम्ही एकमेकांना क्षमा करणं किती गरजेचं आहे या ठिकाणी. जर आम्ही क्षमा करत नाही तर प्रियानो, आमच्यावरती सैतानाचं वर्चस्व आहे आणि आम्ही त्याला आमच्यामध्ये कार्य करण्यास वाव देतो. एफिसकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 27व्या वचनात असं म्हटलेलं आहे, त्याला वाव देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखाद्याला क्षमा करत नाही ना, त्यावेळेस निश्चित अर्थाने सैतान आमच्यावरती वर्चस्व करतो आणि प्रियानो, तो आमच्या मनामध्ये
अनेक वेगळ्या प्रकारचे विचार निर्माण करतो। आमच्या मनामध्ये तो राग, संताप, द्वेष निर्माण करतो। तो आम्हाला मागील गोष्टींची आठवण करून देतो। हे बघ, हा बंधू असा वागला होता, तो बंधू तसा वागला होता, या बंधूने तुझ्या बाबतीत अशा चुका केल्या होत्या, या बंधूंनी तुला अशी वागणूक दिली होती। सैतान आमच्या मनामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो घालून ठेवतो की जेणेकरून आम्ही त्याला क्षमा करू नये, आम्ही आमच्या बंधूला क्षमा करू नये, आम्ही ते विसरून जाऊ नये। प्रिय, सैतानाला आमच्या जीवनामध्ये वर्चस्व करू देऊ नये। किती महत्वाची गोष्ट आहे। क्षमाशील देवाचं अनुकरण करत असताना जर आम्ही एखाद्याला क्षमा करत नाही तर प्रियानो, सैतानाचं वर्चस्व आमच्यावरती आहे। देवाने मला आमच्या सर्व अपराधांची प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई काय केली? क्षमा केली। आम्ही कधीच विसरू नये। आता तो आम्हाला सांगतो, तुम्हीही एकमेकांना काय करा? क्षमा करा, आणि जशी देवाने केली तशी क्षमा करा। देवाने क्षमा केली आणि तो म्हणतो, मी इथून पुढे तुमचे अपराध आठवणार नाही। पण प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे, आज आम्ही प्रत्येक जण आम्ही जेथे आहोत तिथे अनुभवतो, आम्ही क्षमा केली म्हणतो परंतु आम्ही विसरून जात नाही। आम्ही क्षमा केली म्हणतो पण आम्ही जवळ घेत नाही। आम्ही क्षमा केली म्हणतो परंतु आमची त्याच्यावर असणारी प्रीती आम्ही व्यक्त करत नाही। प्रियानो, आज तुम्ही आणि मी विचार करूया। आज या विचाराने आम्ही पुढे जाऊया। आज हा विचार प्रभूने आमच्या मनात घातलेला आहे, आम्ही याच्यावरती खरोखर बारकाईने विचार करूया। तुम्ही स्वतः वैयक्तिक जसा मी अनुभव घेतलेला आहे तसा तुम्ही अनुभव घेऊन पहा। मंडळीत कोणाला जर क्षमा करायचं राहिलं असेल तर प्रियानो, तुम्ही क्षमा करा। जाता जाता एक उदाहरण देतो तुम्हाला। एका स्कूलमध्ये एका टीचरनी मुलांना सांगितलं, तुम्ही तुमच्या बरोबर 2 पिशव्या घेऊन या, एक रिकामी पिशवी आणा आणि दुसऱ्या पिशवीतून बटाटे घेऊन या। ते बटाटे यासाठी की त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राला जर क्षमा करणार नाही तर तो एक बटाटा काढून दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवायचा। असे दिवस सरत गेले। त्यांनी आपले बटाट्याने जी भरलेली पिशवी होती ती रिकामी झाली आणि जी रिकामी होती ती भरत गेली, कारण ते एकमेकाला क्षमा करीत नव्हते। ते स्कूलमध्ये येताना, घरी जाताना आपल्या बरोबर पिशवी वागवत होते। काही दिवसांनी ते बटाटे सडू लागले, त्याचा वास येऊ लागला। आमच्या जीवनामध्ये आम्ही असंच करतो, आम्ही क्षमा करत नाही ना, तर आमच्या जीवनात असंच कडूपण, कडवटपणा, राग, मत्सर आम्ही आमच्या जीवनात स्वतः बरोबर घेऊन फिरत राहतो। आम्ही विचार करूया प्रियांनो, आम्ही एकमेकाला क्षमा करणे किती गरजेचं आहे। आमच्या कृतीशील अशा ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमाशील देवाचं अनुकरण करूया आणि देवाचा गौरव आपण करूया। असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करतो। धन्य येशू नाम।